नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या पिठापासून उत्तपा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हा उत्तपा बनवण्यासाठी एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि खूप जास्त पौष्टिक आणि एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारा हा ज्वारीच्या पिठापासून आपण इथे नाश्ता बनवणार आहोत. तर हा उत्तपा बनवण्यासाठी सोडा, दही काहीही लागत नाही. एकदम घरगुती साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारा हा ज्वारीच्या पिठापासून उत्तपा केलेला आहे. रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे भाकरी बनवतो ना, ज्वारीचं पीठ असतं, ते ज्वारीचं पीठ इथे एक 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या ज्वारीच्या पिठासाठी इथे एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेण्यापेक्षा तुम्ही इथे बारीक रवा घेतलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये एक अर्धी वाटी आपल्याला बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं आहे. तर इथे अजिबात गरम, कोमट पाणी घ्यायची गरज लागत नाही. आपलं साधं पाणी आहे ना, तेच पाणी आपल्याला यामध्ये थोडं-थोडं करून घालायचं आहे. सुरुवातीला या पिठामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं होतं आणि छान हे पीठ ढवळून घेतलेलं आहे. तर हे पीठ घट्टसर वाटत आहे म्हणून मी इथे आणखीन 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी घालत असताना थोडं-थोडं करूनच पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला या पिठामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे. तर इतकं पीठ आपल्याला भिजवण्यासाठी एक 2 कप किंवा 2 वाटी आपल्याला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. तर या पिठामधल्या पूर्णपणे आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या या पिठामधल्या पूर्णपणे या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे आपण एक 5 मिनिट झाकण ठेवून हे पीठ भिजू घालून ठेवलं होतं. तर बघू शकता आपले हे पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तर या भिजवून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी तर इथे आपण दही, सोडा, इनो याचा अजिबात वापर न करता आपण इथे उत्तप्पा तयार करणार आहोत. फक्त तुम्ही एक 10 मिनिटासाठी हे पीठ भिजू घालून ठेवलं ना, एकदम मऊसूत आणि एकदम छान आपल्या इथे उत्तप्पा बनून तयार होतो. तर नंतर यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि 2 चमचे इथे हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. सोबतच इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे. जमेल तितकं बारीक करून आपल्याला यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गाजर घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या घालून घेऊ शकता. सोबतच बारीक चिरून घेतलेली ककडी घालून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली एक मूठभर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही कोणतेही आणखीन पालेभाजी यामध्ये घालून घेऊ शकता. हे सगळे जिन्नस घालून आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळ्या भाज्या घालत असताना मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला कांदा पण घालून घेतलेला आहे, पण माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर या सगळ्या भाज्या घालून या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपण हे ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनवण्यासाठी आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर हे सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच याचा उत्तप्पा करायचा आहे. तर या पिठाला अजिबात आपल्याला भिजत घालून ठेवायची गरज नाही. कारण आपण हे सगळे जिन्नस घालण्याच्या अगोदरच एक 5 मिनिट आपल्याला पहिलं हे पीठ भिजू घालून ठेवलेलं आहे. बरेच जणांना या पिठामध्ये सोडा घातल्यानं त्रास होतो. त्यासाठी हे त्यांना एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर बघू शकता आपण हे सगळे भाज्या घालून आपण छान या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आपला हा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनवण्यासाठी आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण उत्तप्पा बनवून घेऊया. तर इकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या तव्याला आपल्याला ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तेलाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तूप लावलात तरी पण चालेल. तेल लावून घेतल्यानंतर जे आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, ते मिश्रण आपल्याला एक पळी तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे. तर हे जे आपण भाज्या घातलो ना या पिठामध्ये, तुम्ही पिठामध्ये न घालता अशा पद्धतीने एक पळीभर पीठ या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती
छान पसरवून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही सगळे कांदे, टोमॅटो, गाजर, ककडी यावरती घालून घेऊन नंतर तेल लावून हे असा पण उत्तपा करून घेऊ शकता. पण इथे मी पिठामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे अजिबात यामधले सगळ्या भाज्या बाहेर पण निघणार नाहीत आणि तव्याला चिटकून पण बसणार नाहीत. तर हा उत्तपा घालून त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 1 मिनिटभरासाठी आपल्याला छान हा उत्तपा पहिल्या साईडने भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्ये आपला हा छान पहिली बाजू आपली छान भाजली गेलेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपल्याला हा उत्तपा पलटवून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि खरपूस आणि खमंग आपल्याला हा उत्तपा छान भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडनी छान हा उत्तपा भाजून घेतलेला आहे. तर भाजून घेतलेला उत्तपा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक उत्तपा करून दाखवणार आहे. तर गॅसवरती तवा पण छान गरमच आहे. तर त्या तव्यावरती जे आपण मिश्रण केलेलं आहे उत्तप्पाचं, एक पळी मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच पळीने आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेतल्यानंतर आपल्याला या साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी आपल्याला पहिली साईड छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे 1 मिनिटभर झालेलं आहे. तर हा उत्तप्पा आपण पलटवून घेऊया. दुसऱ्या साईडनी पण तेल लावून आपल्याला झाकण न ठेवता आपल्याला हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण छान हा उत्तप्पा भाजून घेतलेला आहे. हा भाजून घेतलेला उत्तप्पा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम झटपट बनणारा आणि कमीत कमी तेलामध्ये आणि पटकन होणारा आपल्या इथे ज्वारीच्या पिठापासून आपल्या इथे मस्त उत्तप्पा बनवून तयार झालेला आहे. तर या उत्तप्पासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी जरी खाल्लात तर चवीला एकदम भारी लागतात. तर माझ्या चॅनलवरती मी भरपूर चटणीच्या रेसिपी टाकलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून केलेल्या उत्तप्पाची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर तुम्हाला अशाच माझ्या नवीन-नवीन रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.